Hello friends, ऑनलाईन क्लासेस इन ॲडव्हान्स अकाउंटिंग फॉर बीकॉम सेम 5 यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाचं सिलेबस काय आहे ते आज आपण बघूया. ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामध्ये 4 युनिट दिले असून 4 युनिटवरती इक्वल मार्क दिलेले आहेत. या विषयाचं विद्यापीठ पॅटर्न जो आहे, पेपर पॅटर्न, ते आहे 60+15 म्हणजेच 60 मार्क्स तुमचं पेपर असेल आणि 15 मार्क्सचं तुमचं इंटरनल असेसमेंट असेल. त्यामुळे एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येक युनिटवरती 15 मार्क्सचं तुम्हाला विचारलं जाईल. तर आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे सिलेबस बघूया. सिलेबस ऑन ॲडव्हान्स अकाउंटिंग फॉर बीकॉम सेम 5. ऑब्जेक्टिव्ह टू इम्पॉर्ट बेसिस अकाउंटिंग नॉलेज. तुम्हाला या विषयामध्ये पहिलं जे युनिट दिलं आहे ते आहे नंबर 1, अकाउंटिंग फॉर अमलगमेशन, कंपन्यांचे संमिश्रण. यामध्ये आपल्याला शिकावायचे आहे मीनिंग, वेंडर अँड परचेसिंग कंपनीज, परचेस कन्सिडरेशन, अकाउंटिंग एंट्रीज अँड प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन. पहिल्या युनिटमध्ये पहिला जो चॅप्टर आपल्याला कंपन्यांचे संमिश्रण, यामध्ये आपल्याला अमलगमेशन संमिश्रण म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्यानंतर क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी बघायचं आहे. परचेस कन्सिडरेशन, क्रय प्रतिफल काय आहे, या कंपन्यांचं जमा खर्च कसे लिहिले जातात ते, त्याचे एंट्रीज, किरनोंदी आणि प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन, कंपन्यांचं संमिश्रण झाल्यानंतर त्यांचं बॅलन्स शीट. या हे चॅप्टर असेल तुम्हाला प्रॅक्टिकल. यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स ऑन अमलगमेशनचे प्रॉब्लेम्स दिले असेल तुम्हाला. त्यानंतर या नोटमध्ये दुसरा जो भाग आहे सोशियल अकाउंटिंग अँड सोशियल रिपोर्टिंग. यामध्ये मीनिंग, ऑब्जेक्ट्स, नीड अँड स्कोप, आणि हे असेल तुमचं ओनली थेअरी. तर यामध्ये आपल्याला सामाजिक लेखांकन आणि सामाजिक अहवाल हे बघायचं आहे. यामध्ये त्यांचं अर्थ काय, मीनिंग काय, उद्देश काय, आवश्यकता काय आणि त्याची व्याप्ती काय. तर अशा पद्धतीने तुमचं फर्स्ट युनिट असेल. त्यानंतर युनिट 2 यामध्ये दिला तुम्हाला अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन, कंपन्यांचे संविलियन. यामध्ये मीनिंग, वेंडर अँड परचेसिंग कंपनी, परचेस कन्सिडरेशन, अकाउंटिंग एंट्रीज अँड प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर ॲब्झॉर्प्शन. युनिट फर्स्टमध्ये बघितल्याप्रमाणे अकाउंटिंग फॉर अमलगमेशन तेच सर्व तुम्हाला थेरीज ते तुम्हाला युनिट 2 करीत असेल. फक्त यामध्ये अमलगमेशन संमिश्रण म्हणजे काय आणि ॲब्झॉर्प्शन संविलियन म्हणजे काय, फक्त या दोघांचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये वेंडर अँड परचेसिंग कंपनीज सेम तुमचं संविलियनसारखं असेल, संमिश्रणासारखं असेल. परचेस कन्सिडरेशनसुद्धा तुमचं त्याच पद्धतीने असेल. अकाउंटिंग एंट्रीज ज्या पद्धतीने आपण अमलगमेशनमध्ये बघितलं तेच एंट्रीज असतील तुम्हाला इथे. आणि
प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर ॲब्झॉर्प्शन, तर परत कंपन्यांचं सविलियन ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं तुम्हाला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. दुसरा भाग दिला आहे याच्यामध्ये फर्म अकाउंटिंग. यामध्ये फर्म अकाउंटिंगचं मिनिंग काय, त्याची नीड आवश्यकता काय आणि सिग्निफिकन्स काय हे तुम्हाला थेरॉटिकल असेल. तर युनिट 2मध्ये तुम्हाला अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल असेल, त्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल. त्यानंतर युनिट 3 आहे तुमचं अकाउंटिंग फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. कंपन्यांचं आंतरिक आणि बाह्य पुनर्बांधणी. इंटरनल अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनची मिनिंग काय आहे, अल्टरेशन ऑफ शेअर्स कॅपिटल, रिड्युशन ऑफ शेअर कॅपिटल, अकाउंटिंग एंट्रीज अँड प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर इंटरनल अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. हे सुद्धा तुमचं अमलगमिशन आणि संमिश्रणाशी थोडंसं मिळतं जुळतं असून यामध्ये कंपन्यांचं आंतरिक आणि बाह्य पुनर्बांधणी कसं केला जातो, त्याचं एंट्रीज काय आणि त्यानंतर कंपन्यांचं पुनर्बांधणी झाल्यानंतर त्याचं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आणि हे असेल तुमचं प्रॉब्लेम्स दिलं असेल याच्यामध्ये. त्यानंतर 4थं युनिट आहे आणि शेवटचं युनिट जनरल इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स. यामध्ये तुम्हाला क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक, त्याचं इंट्रोडक्शन, प्रोसिजर फॉर कॅल्क्युलेशन, ॲव्हरेज कॉस्ट, ट्रीटमेंट ऑफ ॲबनॉर्मल आयटम्स ऑफ गुड्स अंडर ऑर ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. आणि चौथा जो युनिट असेल हे सर्व विद्यार्थ्यांना आवडणार असेल, कारण की यामध्ये कुठलेही एंट्राज नसणार. त्यामुळे तुम्हाला जे तक्ता आवश्यक असतो आपल्याला तसं तुम्हाला ते असेल आणि अगदी सोपं असेल. त्यामुळे यामध्ये आउट ऑफ मार्क्स विद्यार्थी घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघतो आपण की ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये आपल्याला 4 युनिट दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला बघितला आपण की अकाउंटिंग फॉर अमलगमेशन आहे. दुसरं जे आहे तुमचं अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन. तिसरं आहे आपलं अकाउंटिंग फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल अकाउंटिंग. आणि चौथं युनिट आहे तुमचं जनरल इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचं पहिला युनिट आणि दुसरा युनिट हे अगदी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे पहिल्या युनिटमध्ये आपण जे काय अमलगमेशन बघू आपण, त्याचं जे वेंडर पर्चेसिंग कंपनीज असतील, परचेस कन्सिडरेशन काय आहे आणि अकाउंटिंग एंट्रीज काय आहेत, तर हे सर्वच युनिट सेकंड्सला लागू असणार. त्यामुळे फर्स्ट युनिट तुमचं जे अमलगमेशन हे काळजीपूर्वक करणे फार गरजेचं असेल, कारण यावर आधारित तुमचं सेकंड युनिट दिलेलं आहे. फक्त यामध्ये दोघांचा अर्थ वेगळा आहे, परंतु बघतो आपण की जेव्हा कंपन्या एकत्र येतात आणि एकत्र येण्याचा जो मार्ग असतो तर हे 2 मार्ग असतात. एक आहे त्यांचं अमलगमेशन होऊ शकतो, एकत्र आल्यानंतर संमिश्रण होऊ शकतो, किंवा त्यांचं सविलियन ॲब्झॉर्प्शन होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही भागामध्ये तुम्हाला पर्चेसिंग कंपनी आणि वेंडर कंपनी असणार आणि त्यांचं जमा खर्च जे असेल ते सारखं असेल दोघांचे. तर त्यामुळे फर्स्ट युनिटला तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यामुळे तुमचं सेकंड युनिट तुमचं इझी जाईल आणि त्यासोबतच तुमचं थर्ड युनिटसुद्धा. आणि सांगायचं म्हणजे फर्स्ट युनिट, सेकंड युनिट आणि थर्ड युनिट या तिन्ही युनिटमध्ये तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना जे नको असतो तेच नेमके आहे जे आपल्याला आवडत नाही, म्हणजेच ते जनरल एंट्रीज.
आणि इथे तुम्हाला जनरल एंट्रीज जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्यांचं तुम्हाला जनरल अकाउंटिंग एंट्रीज काय आहेत त्या आधी समजून घेणे फार गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने तुमचं BCom सेम 5th करिता ॲडव्हान्स अकाउंटिंगचं सिलेबस असेल. धन्यवाद.